नमस्कार. मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो आपला विषय आहे तो फार महत्त्वाचा आणि सर्वांना आवश्यक आहे. तो आहे सेवा पुस्तकबाबत. सेवा पुस्तक कसे तयार करावे, अद्ययावत कसे करायचे, त्याच्या नोंदी कशा घ्याव्या याबाबतचा हा व्हिडिओ आहे. सेवा पुस्तक म्हणजे जणू काही आपला आरसा आहे. म्हणजे आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, आपण कसे आहोत हे जे समजायला जो मार्ग आहे तो म्हणजे सेवा पुस्तक. सेवा पुस्तकामध्ये वेगवेगळ्या नोंदीनुसार आपलं कॅरेक्टर सर्व आपल्या त्या ठिकाणी समजते आणि आपला आतापर्यंत जे काही घडामोडी झालेल्या आहेत सेवामध्ये ते जो तपशील एका ठिकाणी मिळतो तेच म्हणजे आपलं सेवा पुस्तक. आता याबद्दल बऱ्याचशा ज्या लोकांच्या कल्पना आहे किंवा ऑफिसवाले सर्व्हिस बुक दाखवत नाही किंवा तुम्हाला माहिती नाही राहत सर्व्हिस बुकमध्ये काय नोंद आहे तर. आणि विशेष म्हणजे काय होते का जे टेक्निकल लोक आहे त्यांना सर्व्हिस बुकबद्दल काहीच माहिती नाही राहत किंवा जे आता नवीन लागत आहे त्यांनी सर्व्हिस बुक आपलं कसं करावं याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये कोणत्या कोणत्या नोंदी असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण सेवानिवृत्त होतो किंवा एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू होतो तेव्हा काही नोंदी राहत नाही, तर सर्व नोंदी आपण चेक कराव्या याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तर याबद्दल आपण सेवा पुस्तकच्या नोंदी कशा कराव्यात व अद्ययावत कसे करावे. आपले जी वेबसाईट आहे ते promodpuri.com आहे आणि एक ब्लॉग आहे pwmt.blogspot.com किंवा इन. तर हे आपलं आता ह्या वेबसाईटला आल्यानंतर आपल्याला तुम्हाला ही आपलं सेवा पुस्तकाचा टॅब दिसेल आणि यामध्ये आपण काय केलेलं आहे, काय काय नोंदी असायला पाहिजे हे मग नंतर सांगतोच मी आपल्याला. आणि हे तर GR दिलेलं आहे. तर या अनुषंगाने आपण माहिती पाहूया कसं कसं नोंदी वगैरे होतात. पहिली गोष्ट का सर्व्हिस बुकबद्दल आपल्याला ज्या काही कल्पना आहे किंवा काय त्याला काय म्हणतात का आपल्याला कोणी सर्व्हिस बुक बऱ्याचशा वेळा आता तरी दाखवायला लागले. पहिले तर सर्व्हिस बुक आपल्याला पाहायलाही नव्हतं भेटत. तर त्याच्या संदर्भात शासनाचे काही नियम आहे हे आपण जाणून घ्यायचं. म्हणजे आपल्याला ज्याच्या ताब्यामध्ये सेवा पुस्तक आहे तो आपल्याला जे दाखवत नाही तर ते त्याला कसं दाखवणं भाग पडेल हे आपण या ठिकाणी पाहूया. तर आता सर्वप्रथम हा एक वन व महसूल व वन विभागाचा एक शासन निर्णय आहे. तर त्यांनी सर्व आयुक्ताला आणि जिल्हाधिकाऱ्याला एक पत्र दिलं होतं का सेवा पुस्तकाची पुनर्रचना कशी करण्यात यावी त्याबद्दल हे पत्र आहे. तर यामध्ये कसं असायला पाहिजे सेवा पुस्तक काय काय आहे तर याबद्दल याच्यामध्ये ह्या GRमध्ये दिलेला आहे. हे GR आपण लिंकमध्ये दिलेलं आहे. तर त्या अनुषंगाने हा GR पाहून घ्यायचा आणि याच्यात जे काही दिलेलं आहे हे सर्व आपल्या सेवा पुस्तकामध्ये येते किंवा नाही ते सर्व पाहून घ्यायचं. आता यांनी हे दिलेलं आहे बरोबर आहे आणि हे शासनचं 16 ऑगस्टचं हे नष्ट झाल्याच्या बाबतीत आहे. तर आपल्याला नष्टचं आपल्याला सध्या काही गरज नाही आहे. हा एक GR पाहून घ्यायचा. त्यानंतर हा सेवा पुस्तकाची दुसरी प्रत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्याबाबत. म्हणजे सेवा पुस्तकाची आता तरी लोकांकडे सेवा पुस्तक आहे. याच्या आधी सेवा पुस्तकाच्या प्रति पण राहायच्या नाही. तर मी आपल्याला सर्वांना कर्मचाऱ्यांना जे नवीन लागत आहे त्यांना आणि जुनी आहे तर आता जे नवीन लागत असेल त्यांनी सेवा पुस्तक 2 विकत घ्यायचे. म्हणजे काय होईल का एक सेवा पुस्तक जे आपल्या ऑफिसला राहील आणि एक दुय्यम म्हणून आपल्याजवळ ठेवायचं आणि नोंदी अद्ययावत करत राहायच्या. तर त्या अनुषंगाने हा शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयामध्ये जे दिलेलं आहे ते बघून घ्यायचं. म्हणजे काय करायचं ज्या काही घडामोडी घडत असेल त्या सर्व DDOनी किंवा ज्यांच्या ताब्यात सेवा पुस्तक आहे त्यांनी प्रत्येक वेळी नोंदी घ्यायच्या आणि त्या आपल्याला साक्षांकित करून द्यायच्या. आणि याच्यामध्ये हे पण म्हटलेलं आहे की जे कसूरदार असेल यांच्यावर शिस्तभंग कारवाई करावी. म्हणजे जर तुम्हाला सर्व्हिस बुकमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला देत नसेल किंवा अद्ययावत करत नसेल तर या ठिकाणी ही ज्यांच्या याच्यामध्ये ताब्यामध्ये आहे आणि जे आहार व संवितरण अधिकारी आहे किंवा जे
कार्यालय प्रमुख असेल तर त्यांनी हे द्यायला पाहिजे, आणि देत नसेल तर आपण लेखी लिहायचं. लेखी लिहून त्यांनी जर नाही दिलं तर याच्याप्रमाणे कारवाई होण्याबद्दल आपण पण त्यांना भाग पाडू शकतो. तर हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आणि एक अजून सार्वजनिक बांधकाम विभागाचा शासन निर्णय आहे, परिपत्रक आहे का अद्ययावत करायचं, याच्यामध्ये पण गेलेलं आहे, अद्ययावत ठेवण्यात यावी. याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं का सेवा पुस्तक आपण आपल्या कर्मचाऱ्याला देत असू तर आपल्या देखता आपण त्याला पाहायला देऊ शकतो, त्याला झेरॉक्स काढायची असेल काय असेल, परंतु ते त्याच्या ताब्यात नाही द्यायचं सेवा पुस्तक. त्याला सेवा पुस्तक जर द्यायचं असेल तर फक्त दुय्यम प्रती नोंदणी घेण्याकरता तोपर्यंतच द्यायचं. आणि जर एखाद्या कर्मचाऱ्याची एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयामध्ये जर बदली झाली असेल तर त्या कर्मचाऱ्याच्या जवळ सेवा पुस्तक देऊ नये, हे महत्त्वाचं आहे. कारण की बऱ्याचशा अशा गोष्टी पाहण्यात आलेल्या आहे का ज्यांना सेवा पुस्तक दिले त्यांनी एक दोन जे त्याच्यासाठी महत्त्वाचे पानं आहे ते फाडून टाकले किंवा खोडतोड केलेली आहे. आणि एकदा पुस्तक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं आणि त्यांनी खोडतोड केली का पुढच्या डिपार्टमेंटला म्हणजे पुढच्या विभागाला समजत नाही का यांनी याच्या आधी काय झालं होतं. तर त्याच्यामुळे सर्व्हिस बुक म्हणजे आपण जसं या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो तसाच आपला जो डाटा आहे, जो आपला वैयक्तिक जे आपण आतापर्यंत जे काही अचीव केलेलं आहे ते सर्व आपला डाटा तिकडे होत आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला शिक्षा बक्षीस जे काही असेल त्या नोंदी असतात. आणि एखाद्याने शिक्षेचं नोंद किंवा याची जर फाडली तर पुढे माहिती नाही होत. त्याच्यामुळे कर्मचाऱ्याकडे सेवा पुस्तक हाती देऊ नये, आणि दिलं तरी आपल्या देखता हे करायचं, एवढं फक्त प्रिकॉशन घ्यायचं. परंतु त्याला मूळ सेवा पुस्तकाच्या नोंदी साक्षांकित करून द्यायच्या. तर या अनुषंगाने हा एक GR बघितला आपण, आणि या GRचा आपण या ठिकाणी हे 3 GR इथं अपलोड दिलेले आहे. आता मी जे वर्क केलेलं आहे त्याचा आपल्याला सांगतो काय करायचं आहे. तर हे 3 आपले हे झालेले आहे. आता काय केलं आहे का आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाने काय केलं आहे की एक असं चेकलिस्ट तयार केली आहे. त्याच्यामध्ये समजा 61 एंट्री आहे. तर आता आपल्या डिपार्टमेंटला किंवा जे काही तुम्हाला वाटत असेल तर याच्यापेक्षा 61चे तुम्ही 70 करू शकता किंवा 61चे 50 करू शकता. याच्यातल्या तुम्हाला ज्या नोंदी पाहिजे असेल, हे मी एक्सेलची शीट पण देत आहो, हे पण टाकतो. आता याच्यामध्ये हे सर्व डिटेल्स आपण भरले का कोणती या ज्या नोंदी आहेत ह्या आपल्या सर्व्हिस बुकला आले का नाही, आणि त्या पृष्ठ क्रमांक दिलेला आहे त्याच्यावर आले पाहिजे. म्हणजे मग हे सर्व तुमचं जे काही असेल हे सर्व होईल. आता जे आपण पुस्तक केलं आता हे GP वाल्यांचं हे आता संबंध राहणार नाही. परंतु काय होईल का हे आधीचं तर सेवा पुस्तक सर्वांचे तयार झालेले आहे, परंतु आता जे तयार करायचे आहे आपल्याला तर त्या अनुषंगाने नवीन एक कर्मचाऱ्याचं हे भविष्य निर्वाह येणार नाही. आणि बाकीचं हे सर्व आपल्याला जवळपास कामाचंच आहे सर्व. त्याच्यातून पाहून घ्यायचं काय आहे. आता याच्यामध्ये जे आपलं हे पेज येत आहे पहिलं पान, आता सर्व्हिस बुकचं ओपन करतो मी. सर्व्हिस बुक हा व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु महत्त्वाचा आहे. सर्व्हिस बुकची PDF पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तर सर्व्हिस बुकमध्ये आपण नाव वगैरे हे करायचं. आणि हे जे पहिलं पान आहे तर या पहिल्या पानामध्ये कशी एंट्री घ्यायची तर याबद्दलचं महत्त्वाचं आहे. तर ही मी काय केलं आहे एक्सेल शीटमध्ये इथे तयार केलेलं आहे. आता एक्सेल शीटमध्ये नाव जे काही असेल हे डाटा, आणि हा आपल्याला एक्सेलमध्ये दिलेला आहे. म्हणजे तुम्ही आपण असं तयार करून ऑफिसला देऊ शकता आणि त्याप्रमाणे ते नोंद घेऊ शकतात काय काय असायला पाहिजे. तर हे आपल्याला झालं. शीट 1 सांगितली, 2मध्ये पहिलं पान. आता नोंदी कोणत्या कोणत्या यायला पाहिजे तर आपल्याला याच्यात नोंदी जी आहे तर पहिली तर आपल्याला महत्त्वाची आहे का ते रुजू होतात तेव्हा. तर पहिली रुजूची नोंद महत्त्वाची आहे का ते म्हणजे MPSC थ्रू आले असेल तर MPSC थ्रू क्लास 1 आहे का क्लास 2 आहे, किंवा अजून आपलं सरळ सेवेने भरती झाली, स्पर्धात्मक परीक्षा, हे सर्व लिहायचं. आणि किंवा अनुकंपावर आहे किंवा जे काही असेल ते पूर्ण नोंद घ्यायची. पहिलं पान तुमचं एक पूर्ण पान भरलं तर चालेल, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल लिहू द्यायचं. म्हणजे त्याच्यावर समजेल आपल्याला का हा याच्यातला काय आहे म्हणून. आणि याचमध्ये आता हे टाकताना सुटलं माझ्याकडनं तो कोण्या संवर्गाचा आहे, कोण्या याच्यातून नियुक्ती झाली. म्हणजे समजा एखादा कास्टवाला असेल आणि त्याची खुल्यामधून झाली असेल तर खुल्या प्रवर्गातून नियुक्ती, असे सर्व शब्द पहिल्या याच्यामध्ये येऊ द्या.
त्याच्यानंतर आपल्याला वैद्यकीय चारित्र्य तपासणी करायची आहे, पोलीस व्हेरिफिकेशन. जे MPSC थ्रू होतात त्यांचं चरित्र पडताळणी आणि वैद्यकीय आधीच झालेलं असतं, तर त्यांच्या त्या प्रति मंत्रालयातून मिळवायच्या आणि त्या आपल्याजवळ ठेवायच्या आणि नोंदी घेऊन हे करायचं. हिंदी मराठी भाषेची सूट आपल्याला ऑफिसमधून द्यायची आहे, कारण की त्यांचं 10वी-12वी झालं असेल, नसेल तर त्यांना परीक्षा द्यायला हे करायचं. कुणी कुणी काय होतात का संस्कृत घेतात, त्यांच्याकडे हिंदी विषय राहत नाही, तर त्यांना हिंदीचं घ्यायचं असते किंवा मराठी राहत नाही, तर ते बघायचं. MSCITची नोंद. आता हे बाकीचे हे सर्व आपल्या इथे दिलेलं आहे, हे आपल्याला सर्व पाहायचं आहे, एवढे आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता हे जे नमुने दिलेले आहे हे सर्व इथे एक्सेलच्या सीट आपल्याला टाईप करून ठेवलेले आहे. तर आता मी काय केलं, इथं जे आपलं सर्व्हिस बुक आहे, सर्व्हिस बुकमध्ये ह्या ज्या पानं दिलेल्या आहे हे, तर आता याच्या मी प्रिंटआउट काढून ते भरून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला लक्षात यायला पाहिजे कसं आहे म्हणून. तर बघा, नामनिर्देशनचा जो नमुना आहे, तर त्याच्यात जे नाव असेल ते लिहायचं, काय असेल तर, आणि हे एवढं आलं पाहिजे आपल्याला हे करायचं. हां, आणि एखाद्याने याच्या आधी जर समजा नामनिर्देशन केलं आणि ते रद्द करायचं असेल तर आपल्याला लिहायचं का दिनांक हे म्हणजे 1/1/2020 रोजी दिलेलं बा, हे रद्द करून मी आता पुन्हा देत आहे, आणि हे 2 साक्षीदार हे आणि इथं DTOची सही घ्यायची अधिकाऱ्याची. नंतर मग काही गट विमा, तर गट विमाचं पण हे भरून घ्यायचं. याचप्रमाणे नाव सर्व सारखंच राहील, सर्व कॉपी पेस्टच राहील, त्या फॉर्ममध्ये भरून घ्यायचं. इथे ह्याच प्रकारे इथे पण अधिकाऱ्याची सही घेऊन घ्यायची. मृत्यूनी सेवानिवृत्ती उपदानाकरता हे भरून घ्यायचं. कुटुंब निवृत्ती वेतनासाठी हे भरून घ्यायचं. आणि आता आपलं हे जे आहे समूह वैयक्तिक अपघात विमा, तर याचं पण हे भरून घ्यायचं. हे महत्त्वाचं आहे, कारण की आता हे समूह कंटिन्यू चालूच राहत जाईल, तर त्याच्यामुळे हा येणे महत्त्वाचा आहे फॉर्म. याच्यात पण सर्वांच्या सह्या वगैरे घेणं बरोबर आहे. कुटुंबाचा तपशील, हा कुटुंबाचा तपशील आपल्याला भरायचा आहे, याप्रमाणे भरायचा आहे. याच्या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये आपण जे 116B म्हणजे हा निवृत्ती वेतन 1982 वाचायचं आणि 116B वाचायचं. त्याच्यानुसार आपल्याला कुटुंबाची व्याख्या द्यायची आहे. म्हणजे याच्यात काय होते की कुटुंब म्हणजे आपण, आपली पत्नी आणि आपले मुलं हे कुटुंबात येते. ज्याचं लग्न झालं नसेल तो आईवडिलाचं नाव देऊ शकते, परंतु आईवडील हे कुटुंबात येत नाही, तर हे लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे याच्यात जे काही व्याख्या दिली असेल त्याप्रमाणे करायचं. म्हणजे सर्वांना, नाही तर बरेचसे आग्रह करतात का माझ्या आईचे नाव टाका, वडिलाचे टाका, तर हे बघून घ्या का कुटुंबाची व्याख्या काय आहे. तर 116B, आणि हे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल कोणाचं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे. आता हे झालं. त्यानंतर आता मी तुम्हाला रजेची नोंद सांगतो कशी असायला पाहिजे. रजा घेताना बघा, आता आपण एक हे तयार केलेलं आहे. तर असं समजू का हा व्यक्ती 1/10/2022ला लागलेला आहे. तर पहिलं काय होईल, 1/10/22 ते 31/12/22पर्यंत 2 महिने सेवा झाली, तर 2 महिन्यात याचं काय होते का 6 महिन्याला 15 दिवस, तर 2 महिन्याला किती, तर याच्याप्रमाणे आपण 5 दिवस काढले. आणि लागल्याबरोबर हा अर्जित रजा घेऊ शकते किंवा मेडिकल रजा घेऊ शकते, बरोबर आहे. त्याचे जेवढ्या शिल्लक आहे, कारण की आता कोणी म्हणेल की हा 1/10ला लागला आणि 2/10ला रजा घेऊ शकते का, बरेचसे डिपार्टमेंट देत नाही, परंतु रजा द्यायला पाहिजे. कारण की रजा यायले आपण आधीच देत असतो, कारण की हा 1/10लाच आपण याला 5 रजा ज्या आहे त्या क्रेडिट केलेल्या, तर त्याला ज्याला क्रेडिट झाला आहे त्याला डेबिट मारता येईल, तर त्यामुळे हे आपल्याला करता येईल. आता हे एक केलं. नंतर मेडिकलच्या रजा असतात 6 महिन्याला 10, तर हे 2 महिन्याला 3 होतात, याप्रमाणे हे मेडिकलचं आहे. आता अजून रजेच्या बाबतीत आता सर्व्हिस बुक घेतला आहे त्याच्यामुळे सांगत आहोत. तर आता एखाद्याने रजा 1/10/23ला पुन्हा 6 महिन्याची 15 दिवस झाले, म्हणजे काय झालं 20 आणि 5 25. आता हा रजेवर गेला, तर रजेवर जाताना आपण क्रेडिट काय टाकला आहे 25/6/23 ते 3/7/23, म्हणजे 9 दिवसाची घेतली अशी आहे. तर या ठिकाणी कसं होईल हे बघू आपण. तर आता काय होईल का हे 9 दिवस डायरेक्ट ह्या 20मधून मायनस होणार नाही, कारण की इथे आपल्याला ब्रेकअप पाहायचा आहे का काय होईल का ही रजा कुठपर्यंत आहे 30/6पर्यंत, मग हा 25/6 ते 3/7 आहे. म्हणजेच काय केलं पुढचे दिवस यांनी दुसऱ्या क्वार्टरमधले आहे, पुढच्या 6 महिन्यामधले आहे. तर त्याच्यामुळे काय होईल का 1/7/23, म्हणजे मग आता इथे काय होईल का इथे 25/6 ते 30/6पर्यंत हे 6 दिवसाचंच मागे होईल. म्हणजे इथे काय होईल 20मधून 6 जाईल तर हे 14 राहील.
आणि मग पुढे काय होईल, 1/7/23ला काय होईल, पुन्हा 15 जमा होईल, 15 आणि आधीचे 14, 50 29, 29मधून ह्या 3 मायनस होईल तर 26 होईल. तसं तुम्ही याच्यामधून 20मधूनही जरी मायनस केले असते, इथून 9 आणि इथं 15 मिळवलं असते तर 26 झाले असते. परंतु पद्धत जी आहे ती अशी आहे. यासाठी जो जी आर आहे तो पाहून घ्यायचा का नोंदी कशा घ्यायचा, तर याप्रमाणे आपण नोंदी घ्यायच्या. हे नोंदी घेतल्या यानुसार आपलं हे होईल, याप्रमाणे हे झालं. आणि मेडिकलच्या ह्या नोंदी बघा. आता पुढच्या याच्यात मेडिकलला आपण काय केलं, समजा 3/2/24 ते 15/2 13 दिवस होतात. 13 दिवसाचे आपण दुप्पट करतो, 26 दिवस. 26 दिवस 26 दिवस 26 दिवस आपण आधी जे आपलं इथं आलं होतं आधीच्या पेजला, इथं 33 दिवस, 33मधून 26 गेले, 7 दिवस बॅलन्स राहिले. याच्याप्रमाणे हे. आणि हे सेवा पडताळणीचा जो अभिलेख आहे तो एकदा म्हणजे याच्याप्रमाणे आपल्या पगार बिलाप्रमाणे जसा लागला तसा घ्यायचा आणि फायनान्शियल इयरनुसार आपण घ्यायचं, 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत. आणि या दरम्यान जर मधात कुठे गेला असेल किंवा अधिकारी बदलला असेल तर तो पिरियड घ्यायचा आणि मग जोडून द्यायचा. म्हणजे कंटिन्यू याच्यात पूर्ण आपल्या सर्व्हिसच्या जेवढा लागला तेव्हापासून एंट्री आल्या पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. याप्रमाणे हे झालं. आणि दुसरा जो आहे, आता नवीन जो आपला शासन 31/3/2023ला निघालेला आहे, तर 23ला निघाला तर आपल्याला नमुना 2 द्यायचा. तर हा नमुना 2मध्ये काय आहे, तुम्हाला जर कुटुंब निवृत्ती वेतन पाहिजे असेल तर हा फॉर्म भरून द्यायचा, म्हणजे इथं टिक मारायची, हे करायचं. आणि जर आपल्याला NPS पाहिजे असेल तर याला टिक करायची, नाही तर याला कट मारायचा, तारीख टाकायची आणि इथे DDOची सही घ्यायची, आपल्या विविध याच्यात द्यायचं आहे, बरोबर आहे. आणि एक दुसरा कुटुंबाचा तपशील. आता याच्यानुसार जो कुटुंबाचा तपशील आला, आधी तर आपण कुटुंबाचा तपशील भरलेलाच आहे नमुना 3, तर आता याच्यामध्ये नमुना 1 म्हटलेला आहे. तर नमुना 1मध्ये आपल्याला याप्रमाणे भरायचा आहे. नमुना 3चं जसे एंट्री केलं आहे तसेच एंट्री करायचे आहे. आणि हे बघा, हे सर्वच दिलेलं आहे. तर हे आपल्याला एवढं भरून आपल्याला हे द्यायचं आहे, म्हणजे आपला हा एक विषय संपला. आणि हा आणि यानुसार अजून जसं जसं येईल, म्हणजे कसं आरशासारखं हे बोललं पाहिजे, हे आपल्याला याच्यात या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता हे इथे एक्सेलच्या सीटा आपल्याला अवेलेबल आहे, तर आपल्याला पाहिजे इथून प्रिंटआउट काढून घ्यायच्या, म्हणजे जेवढं होईल तेवढं हे केलेलं आहे. प्रसूती रजेचं पण घ्यायचं, ते बालसंगोपन रजेचं आहे ते पण नोंदी घ्यायच्या आहे. तर ह्या आपल्याला सर्व नोंदी घ्यायच्या आहे. याप्रमाणे हे आपल्याला सर्व्हिस बुक अद्ययावत करायचं आहे. आता या ठिकाणी हे जे सर्व्हिस बुक आहे, तर सर्व्हिस बुक घेताना आपण काय करायचं, चांगलंवालं घ्यायचं. कारण की आपलं कमीत कमी 20 वर्ष ते 30 वर्ष या कालावधीसाठी आपल्याला पुस्तक असायला पाहिजे. त्यासाठी क्वालिटी पानाची चांगली असायला पाहिजे, बाइंडिंग चांगली असायला पाहिजे, सर्व गोष्टी चांगल्या असायला पाहिजे. तर किंवा मधात आपण जर केला तर त्याला काही अर्थ नाही आहे, कारण की जे पहिल्यांदा जे पॅकिंग येते ते चांगलं येते. तर एका ठिकाणी मला आवडलेलं आहे सर्व्हिस बुक, त्यांनी माझ्याकडे पाठवलं, मी पाहिलं पण ते मला आवडलेलं आहे. तर त्यामुळे मी त्यांच्याकडून तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यांची मी लिंक या ठिकाणी खाली देतो. तर त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडून परचेस करू शकता. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की हे सर्व्हिस बुक घेताना 2 जर प्रती घेतल्या आपण तर काय होईल का, आपल्याकडे जे डुप्लिकेट ठेवायचं आहे, नाही तर आमच्याकडे जे आहे ते सिंगल पानाचं म्हणजे 15-20 पानाचं आहे, तर ते जुळून जुळून काय होते तर ते फाटायला लागते. तर दोन्ही सारखे जर असलं, हा महत्त्वाचा डाटा आहे. तर त्यामुळे हे आपलं 2 आपल्याजवळ असू द्या. एक जास्त पानाचं घ्या आणि डुप्लिकेट जे आहे ते कमी करायचं, कारण की कुठून जर गहाळ झालं, कोणी काही झालं, बरोबर आहे. बऱ्याचशा ठिकाणी काय काय होते का, कोण कुठे काय गहाळ करेल, कोणाचे आपले संबंध कसे काय बिघडेल, कुठे काही होऊ शकते. तर त्या अनुषंगाने बघा, बऱ्याचशा गोष्टी अशा अनुभवास आलेल्या आहे का तुमचं सर्व्हिस बुकच दिसत नाही म्हटलं, मग काय होते, त्याला FIR करा, हे करा. शेवटी त्रास जो होते तो कर्मचाऱ्याला होते. तर त्यांनी आपलं दरवर्षी असं समजा का जुलैचं इन्क्रिमेंट झालं का, तिच्या नोंदी झाल्या का ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपलं सर्व्हिस बुक अपडेट करून घ्यायचं. तर याप्रमाणे आपण हे करायचं. आणि जे नवीन लागले असेल त्यांनी सर्व्हिस बुक इथून पाहायचं आणि इथून परचेस करायचं असेल तर परचेस आपण करू शकता, कारण की क्वालिटी वगैरे चांगली आहे. मार्केटला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे आलेले आहे, परंतु
जे विश्वास ठेवण्याचं असं असते आणि ज्यांना जे कर्मचारी असेल ज्यांना याच्याबद्दल नॉलेज असेल त्यांनी जर केलं असेल तर त्यामध्ये वेगळं राहते आणि जे कमर्शियल असते त्यांचा वेगळा पार्ट असते. तर हे आपण लक्षात घ्या आणि जर ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी ह्या लिंकवरून घेऊ शकता. आजचा हा व्हिडिओ सेवा पुस्तकाचा या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.